नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. रोज सकाळी गृहिणींना एकच प्रश्न असते, आज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं आणि संध्याकाळी जेवणाला काय बनवायचं. आजची रेसिपी अशी आहे की सकाळ, संध्याकाळ, दुपार तिन्ही टाईम तुम्ही खाऊ शकता बनवून. आज आपण भाज्यांनी भरलेलं एकदम पौष्टिक 3 वर्षाच्या मुलापासून मोठ्यानं सगळ्यांना आवडतील अशी व्हेजिटेबल पराठा बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला आधी गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. आता मी भाजी घेतलेलं आहे. भाजी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी इथं कोबी, फ्लावर आणि शिमला मिरची आणि गाजर आणि पनीर घेतलेलं आहे. घरी बनवलेलं पनीर होतं ते घेतलेलं आहे. हे सगळं भाज्या आधी आपल्याला एकदम बारीक असं खिसून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही चॉपरमध्ये एकदम बारीक असं चॉपसुद्धा करून घेऊ शकता. आता भाज्या सगळ्या दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि त्याच्यात थोडंसं अद्रक लसूण पेस्ट, हळद आणि लाल मिरची पावडर घालायचं आहे आणि थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे. काळं मिठाऐवजी तुम्ही आपलं नॉर्मल मीठ पण घालू शकता आणि त्यानंतर धनिया पावडर आणि बाइंडिंग येण्यासाठी मी इथं फुटाण्याचं पीठ घातलं आहे. फुटाणे म्हणजे चणा डाळ, भाजलेली चणा डाळ असतात ना, त्याला मिक्सरला वाटून त्याचं पीठ करून घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ना थोडंसं कोथिंबीर घालायचं आहे. कोथिंबीर किती घालतो ना तेवढं टेस्ट पण चांगला येते, स्वाद पण खूप छान येते. मी भरपूर कोथिंबीर घातलेलं आहे. आता सगळं चांगलं अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आपलं हे. भाज्या किसण्याच्या आधी आपण पीठ मळून ठेवलेलं होतं. ते पीठसुद्धा देखील चांगलं मुरलेलं आहे. कधी पण पराठा बनवताना एक अर्धा तास पीठ आधी मळून ठेवायचं आहे आणि तरच ते पराठा छान होतात आणि एकदम सॉफ्ट होतात. आता छोटे छोटे आकाराचे गोळा घ्यायचं आणि छोटे पाऱ्या लाटायचं आणि स्टफिंग भरून घ्यायचं. स्टफिंग एकदम भरभरून खचून भरून घ्यायचं आहे आणि टेस्ट पण चांगलं लागते. तर आता अशा पद्धतीने चांगलं पॅक करून घ्यायचं आहे. पराठा बनवताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण पाऱ्या लाटताना जरा मोठंसं लाटायचं, कारण त्याच्यातलं आतलं सारण पण चांगलं पॅक करता येतील आणि भरपूर भरता येईल. अशा पद्धतीने जरा पाऱ्या मोठं लाटायचं आणि अगदी छान पॅक पण होतं आहे आणि पराठा फाटणार पण नाही आणि तुटणार पण नाही. आता बघू शकता पराठा लाटताना पण एकदम हलक्या हाताने सावकाश सावकाश लाटून घ्यायचं. आता पराठा बनवून तयार झालेला आहे आणि आधी तव्याला थोडंसं तेल लावायचं, त्यानंतर पराठा घालून घ्यायचा आहे. कधी पण पराठा बनवताना गॅसचं फ्लेम एकदम बारीक ठेवायचं आणि एका साईडचं चांगलं भाजल्याशिवाय पराठा पलटून घ्यायचं नाही. एका साईडचं भाजायला मिनिमम 2 मिनिट तर लागतात आणि थोडंसं साईडला तेल सोडायचं, कारण जेणेकरून पराठा तव्याला चिटकणार नाही. आणि नंतर ना दुसरी साईड पलटताना पण थोडंसं तेल सोडायचं, तर अगदी चांगलं पराठा भाजतात आणि एकदम गुबगुबीत आणि एकदम खमंग खुसखुशीत अशी व्हेजिटेबल पराठा बनवून तयार झालेला आहे. आता मी दुसरं पराठा घातले. हे देखील चांगलं आलटून पलटून भाजून घ्यायचं आणि ही पराठा तुम्ही वेट लॉसमध्ये पण खाऊ शकता. एवढंच की जरा तेल कमी करायचं वेट लॉस करताना आणि बिना तेलाचं देखील चांगलं भाजलं जाईल पराठा आणि अगदी खुसखुशीत अशी व्हेजिटेबल पराठा बनवून तयार झालेला आहे. ही पराठा दही आणि लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं सोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी अप्रतिम अशी चव लागते. चला तर मंडळी, एकदम खुसखुशीत, गुबगुबीत आणि व्हेजिटेबल पराठा बनवून तयार झालेला आहे. रेसिपी आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा. यामुळे अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.